पल्लवी कोरटकर सध्या नागपूरच्या बेलतरडी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेली आहे तक्रार दाखल करण्यासाठी। पुन्हा एकदा जाऊयात, गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गजानन, नेमकं काय घडतंय? नक्कीच ही तक्रार दाखल करून घेण्याची प्रक्रिया गेले काही दिवस झाले त्यांच्या परिवाराला सतत धमक्या येत आहे, धमक्यांचे फोन येत आहे। त्यांच्या परिवाराच्या बाबत यूट्यूबवर काही व्हिडिओ जे आहे ते त्या ठिकाणी टाकलेले आहे आणि त्यामुळेच त्या या ठिकाणी तक्रार देण्यासाठी आलेल्या आहेत। आपल्या परिवाराला धोका असल्याची तक्रार जी आहे त्या देणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो गेले 4 दिवस झाले प्रशांत कोरटकर जे आहे ते नॉट रिचेबल आहे आणि त्यांच्या घरी पोलिसांची सुरक्षा जी आहे ती त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। परंतु त्यांना फोनवरून ज्या धमक्या येत आहे, त्यांच्या घरासमोर जे आंदोलन काही शिवप्रेमींनी केलं, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या परिवाराच्या जीवाला धोका आहे याबाबतची तक्रार देण्यासाठी त्या या ठिकाणी बेलतरोडी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेले आहे। बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीतच त्यांचं निवासस्थान आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास कोल्हापूर पोलीस आणि नागपूर पोलीस करत आहेत। परंतु इंद्रजित सावंत यांनी जी तक्रार दिली त्यानंतर आपल्याला धमक्या येत असल्याची तक्रार जी आहे त्या देणार असल्याची माहिती आहे। बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये ते आत पोहोचलेले आहे आणि तक्रार त्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी तक्रारीची कॉपी त्यांच्या हातामध्ये आहे आणि ही सगळी तक्रार दिल्यानंतर त्या माध्यमांशी संवाद सुद्धा साधणार असल्याची माहिती आहे। गेले काही दिवस झाले त्यांचा संपूर्ण परिवार जो आहे तो प्रचंड तणावात आहे। प्रशांत कोरटकर सध्या नागपुरात नाही, परंतु त्यांचा परिवार तणावात आहे। त्यांच्या परिवाराला धमक्या येत आहे आणि त्यामुळेच ते या ठिकाणी त्यांच्या फॅमिलीच्या जीवाला धोका असल्याची तक्रार जी आहे ती त्यांच्याकडनं दिली जात आहे आणि बेलतरोडी पोलिसांकडनं ती तक्रार आता स्वीकारली जात आहे। त्याबाबतची नोंद करून घेतली जाणार। त्यांच्या परिवाराला, त्याच्या घराला, प्रशांत कोरटकरच्या घराला यापूर्वीही पोलीस सुरक्षा दिलेली आहे, अजूनही पोलीस सुरक्षा तैनात आहे। परंतु तो परिवार सध्या त्या ठिकाणी नाही, परंतु ज्या धमक्या फोनवरून येत आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराला येत आहे, त्यामुळे प्रचंड तणावात प्रशांत कोरटकर यांचा संपूर्ण परिवार आणि त्या या ठिकाणी आलेले आहेत। बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये ऑफिशियल तक्रार नोंदवण्यासाठी। यापूर्वी जी प्रशांत कोरटकर यांनी पहिल्या दिवशी तक्रार दिली होती तीही अशाच प्रकारची होती की माझ्या जीवाला धोका आहे, सुरक्षा पुरवण्यात यावी, ही प्रशांत कोरटकर यांनी स्वतः तक्रार दिली होती। पण त्याच्या 3 दिवसानंतर आता त्यांच्या पत्नी या ठिकाणी आलेल्या आहे, पल्लवी कोरटकर, आणि तक्रार देत आहे। ती तक्रार पोलिसांकडनं आता स्वीकारली जाते। ती तक्रार लिहून आली, त्यानंतर त्या माध्यमांशी संवाद साधणार आहे। एकूणच त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसतोय, कारण की त्यांची एक मुलगी आहे, त्यांची आई आहे म्हातारी घरी, आणि त्या सगळ्यांना धमक्या येत आहे, सगळ्यांच्या जीवाला धोका आहे अशा बाबतची त्या तक्रार जी आहे ती देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। इंद्रजित सावंत यांना धमकीचं प्रकरण जे आहे ते दाखल झालं, त्याचा गुन्हा दाखल झाला, कोल्हापूरला गुन्हा दाखल झाला, त्यानंतर नागपुरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये काल गुन्हा दाखल झाला। परंतु गेल्या 2-3 दिवसात त्यांच्या ज्या परिवाराला धमक्या येत आहे त्याच पार्श्वभूमीवर ही तक्रार जी आहे ती त्या स्वतः या ठिकाणी दाखल करून घेत आहेत बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये। आणि जी माहिती आम्हाला मिळाली की ती इंद्रजित सावंत यांच्या विरोधात ही तक्रार दिली जाणार आहे, अशा प्रकारची माहिती जी आहे ती मिळते। याबाबत स्पष्ट भूमिका त्यांच्याकडून थोड्याच वेळात माध्यमांसमोर मांडली जाणार आहे। त्या तक्रार जी आहे ती इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे यांच्याकडे ती तक्रार त्यांच्याकडनं दिली जाण्याची प्रक्रिया या ठिकाणी पोहोचलेली आहे पोलिसांकडनं, कारण की याच परिसरामध्ये त्यांचं निवासस्थान आहे आणि याच परिसरातलं जे पोलीस स्टेशन आहे तिथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्याकडे ती तक्रार दिली जाणार आहे। त्याबाबत सुद्धा तपास होणार आहे, कारण की कुठून धमक्या येत आहे, कोण धमक्या देत आहे कोरटकर परिवाराला, कोरटकरच्या फॅमिलीला, याबाबतचा तपासही पोलिसांकडनं केला जाणार आहे। आणि त्यासाठी ही तक्रार जी आहे ती या ठिकाणी प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीकडनं या ठिकाणी दिली जात आहे। ती संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। नागपूरच्या बेलतरडी पोलीस ठाण्यामध्ये आता प्रशांत कोरटकरच्या पत्नी पल्लवी कोरटकर तक्रार देण्यासाठी पोहोचलेले आहेत। माझ्या कुटुंबाला धोका आहे
आणि धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत, त्याच्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आता पल्लवी कोरटकर पोहोचलेले आहेत. ही थेट दृश्य आपण नागपूरमधली पाहताय तर